हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. उपवासासाठी केसर राजगिरा शिरा बनवणार आहोत, तोही अगदी सोप्या पद्धतीने. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य, इथं मी घरी राजगिरा होता त्याला बारीक करून घेतलेलं आहे. तूप, दूध, गरम पाणी, ड्रायफ्रूट, मी इथं बदाम घेतलेले आहे, बेदाणे, वेलदोडा आणि जायफळ, केसर दुधात भिजत घातलेलं होतं आणि खसखस. तुम्हाला ड्रायफ्रूट हवे असतील तुम्ही घालू शकतात. अशा पद्धतीचे आपले साहित्य आहे आणि साखर. सगळ्यात आधी आपण कढईमध्ये तूप घालून घेणार आहोत. त्यात आपण जे राजगिरा मिक्सरमधून काढून घेतलेला होता, त्याचं पीठ तयार करून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आणि मस्त परतून घ्यायचं. आता तो पूर्ण ड्राय दिसत आहे. जसं जसं त्याची प्रोसेस होईल तसं ते तूप सोडेल आणि हलवायला हलकासर जाईल. अशा प्रकारे आपण त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. थोडासा सैलसर असा झालेला आहे, म्हणजे आपला जो राजगिऱ्याचे पीठ आहे ते व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. अशा प्रकारे आपण त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. आता त्यात मी गरम पाणी घालून घेणार आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला ड्राय वाटत असेल तर तुम्ही थोडंसं अजून पाणी घालू शकतात. आपण दूधही घालणार आहोत. इथं मी दूध घालून घेतलेलं आहे. दूधमुळे क्रीमीनेस अशी टेस्ट येते, त्याच्यासाठी इथं मी दूधचा वापर केलेला आहे. त्याला पण व्यवस्थित परतून घ्यायचं. अशा प्रकारे आता जे आपण केसर दुधामध्ये भिजत घातलेलं होतं ते घालून घेणार आहे. त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, मस्त असं तूप सुटलेलं आहे. त्यात आता आपण साखर घालून घेऊयात. त्यानंतर खसखस, ड्रायफ्रूट, मी इथं बदाम वापरलेले आहेत, वेलदोडे आणि जायफळची पूड, बेदाणे. आता त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे आपला केसर राजगिरा शिरा तयार आहे. अगदी कमी वेळेत तयार होतो आणि चवीला मस्त असा लागतो. अशा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं आपण ते सर्व करून घेणार आहोत.